माळशिरस गणामधील बेलसर माळशिरस गणातील काही मतदार राजे आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काय होईल इथं काय होईल आता ते सांगता येत नाही तसं. काय सगळे खेळ हा ह्याच्यावर चाललेला आहे इथं. आणि खेळ म्हणजे पैशावर खेळ चाललेला आहे. आणि गंमत झाली कोणाचा कार्यकर्ता कोण आहे हेच काय कळालं आहे. आणि मी तर म्हणतो जे मतदान देणारी आहेत ना त्यांना नक्की कळणार हा काल इकडं होता ना आज इकडं कुठे म्हणजे कुणी कुणी भांबारलाय ना हेच कुणाची कुणाला मिळ नाही. आता जी आहेत नाही 4 लोक ही सगळी पहिली एकाच पक्षाची, पण तुम्ही तिकीट नाही दिलं की दुसऱ्याचं, मी तिकीट नाही दिलं दुसऱ्या, अशी झाली गंमत. तुम्ही काय त्यांना मेसेज देता? मेसेज काय आता सगळी काय बोलता तुम्ही? बेडकोड्या ह्यांना तर जनता सांगेल काय करायचं, आता बाकी काय करायचं. आता शिवसेनेचे जे उमेदवार आहेत डॉक्टर रमेश शिंदे आहेत आणि यादव आहेत, शरद यादव, त्यांच्यावर तुमचं काय मत आहे? ते वातावरण सगळ्याच चांगलं आहे, सगळी चांगली माणसं आहेत. यात काय कोणी असं म्हणजे काय म्हणतात त्याला दुरुपयोगी माणसं नाही, सगळी कामाचीच माणसं आहेत. ही आता शेवट विजन आवडतं तुम्हाला किंवा संजय जगताप? दोघं माणसं चांगलीच होती, पण आता कसं आहे सत्ता आता बापून गेली तर थोडं बापूंच्या बाजूने कल जास्त वाटतोय सध्या नाही का. आणि आपल्या दादांचं एक आता जाऊ द्या, आपण मोठ्या माणसाबद्दल काय बोलणार नाही का, सगळ्या महाराष्ट्राला दुःख आहे. पण त्यांचे बी उमेदवार आहेत ते गड्याळ्याचे, ते बी पॉवरफुल आहेत, त्यांचे बी नाव जवळजवळ 30 वर्षापासून चांगलं असते त्यांचे, म्हणजे कारकीर्द सगळ्यांची चांगली आहे. हा मग त्या उड्यामुळेच या मतदाराला कळणार की जायचं कुठं, खेळला फडा झालाय खरा. आता काय बोलायचं. आणि रात्री खायचं एकाच, दुसऱ्याची खायचं एकाच, तिसऱ्या दिवशी दुसऱ्याच्याच, म्हणजे अशी झाली गंमत. म्हणजे राजकारणावर थोडासा विश्वास तुमचा उडाला असं दिसतं? उडाला नाही, सगळ्या बारीक पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्याचा उडालाय, कोणी कोणाचं नाही ह्या असंच दिसतंय चित्र. त्याच्यामुळे आता कसं आहे, कोणी बिडी काढीव काम करते, कोणी सच्चा कार्यकर्ता म्हणायचं कसं. आता काल मी आमच्या होतो, परवा तुमच्या गेलं 8 वेळ झालं, सगळं चोपडा साफ झाला. आता इवांगा सांगायला बोलायचं आता वेळ नाही, बोललंच पाहिजे. आणि हे महाराष्ट्र बघणार आहे, माणसं चांगली ती उमेदवार उद्विग्न माणसाची, मतदारांची उद्विग्नता त्यांनी समजून घेतली पाहिजे. तुम्ही करताय आम्हाला आज संध्याकाळी एक ते चालणार नाही, आवडणार बी नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय झालं माहिती का, सगळे कार्यकर्ते चांगलेच आहेत, उभे राहिलेले सगळे सक्षम आहेत. काय कोणी गरीब घराण्यातला आहे, कोणी श्रीमंत घराण्यातला आहे. काय पण लोकांनी पैशाच्या पाठीमागे न जाता जे विकास करतो त्याच्या पाठीमागे जावा, माणसाने ठामपणे राहावा. काय आणि हे राजकारणाचं म्हणजे आता दादांनी जाता जाता सांगितलेलंच आहे की वांगाळच आहे, यात काय पडू नका तुम्ही. काय आपले कामधंदा बघा, चांगले पोरांना शिकवा. काय आणि तोच आम्ही आता म्हणजे बोध घेणार आहे. काय आणि ह्याच्यापासून अलिप्त राहणार आहे. काय आपलं काम करणे, काय करणे ना, आपल्याला जो वाटतोय ना चांगला कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमागे आपल्या ठाम घराने आपल्या उभं राहायचं. बाकीच्यांचा काही विचार घ्यायची गरज नाही, प्रत्येकाने स्वतःच्या मनापुरतं बघायचं. राईट, काय एकदम राईट. आणि धन्यवाद दादा. माळशिरस मधील मतदार राजा आहेत. नमस्कार. नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, मोठे उमेदवार आहेत. तुमच्या गावचे 2 उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, त्यांची लढाई चालू. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं? या ठिकाणी प्रगती करणारा पक्ष असेल त्यांनाच मतदान नेते. तुमच्या गावामध्ये गावागावांची कामं व्हावी. जे आमदार आहेत विजय बापू शिवकर यांच्यावरती तुमचं काय मत? चांगलं मत आहे त्यांचे, फक्त चांगले दाडाडीचे आहेत ते. शिवसेनेचे डॉक्टर रमेश शिंदे तुमच्या शरद यादव आहे. हो आहे. बाबतीत तुमचं काय मत आहे? चांगले आहेत, तसं त्यांचं नेतृत्व चांगलं आहे गावामधलं. येतील होय. आणि दुसरे जे आहेत ते माऊली यादव, काय त्यांच्यावर आहे त्यांच्याबद्दल बी पक्षबळ गावातलं आहे चांगलं. पण तरी बी गावामध्ये जरा थोडंसं बघता आम्ही बघतो ज्याचं पारडं जड आहे असं वाटतं. ज्यांचं काम गाव लेवलला चांगलं असेल त्यांना होणारच गाव. अच्छा, मतदान. अच्छा. ओके, धन्यवाद, थँक्यू. ठीक.